तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बोंबील सगळे मस्त मसाला लावून झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊया बोंबील. तेल आपलं गरम झालं. इथे मी आता फिश टाकते इथे फ्राय करायला. पीठ मळून झालेलं नाचणीचं. आणि इथे आपली मच्छी पण फ्राय करून झालेली आहे. छान अशी कुरकुरीत राहायला ठेवलेत बोंबील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत मंडळी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल. आणि आज बरेच दिवसांनी मी घरी आहे. म्हणजे संडेला ऑफिस होतं, तर संडेचा वीकली ऑफ मी आज घेतलेला आहे. तर मस्तपैकी मी आज जाऊन मच्छी घेऊन आलेली आहे खालून. आणि आज मस्त असं मच्छीचा बेत करणार आहे. आणि काय काय मच्छी आणलेली आहे तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की खूप दिवस झाले मला जे आपले लॉंग ब्लॉग्स येत नाही आहेत, म्हणजे लॉंग व्हिडिओज येत नाही आहेत. त्याचं कारण पण तसं आहे, कारण माझी एवढी धावपळ होते. आणि इवन आपले शॉर्ट्स व्हिडिओ पण आपले खूप लेट येतात. म्हणजे कधी येतात 2 दिवसांनी, कधी 1 दिवसांनी, कधी 1 दिवसाआड येतं. तर त्याचं कारण पण तसंच आहे, कारण मला ऑफिसच्या धावपळीमध्ये व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. कारण माझा टायमिंग थोडासा वेगळा आहे ऑफिसचा. तर सकाळी मी लवकर जाते कधी कधी, आणि रात्री यायला पण केव्हा केव्हा मला खूप लेट होतं. तर त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. आणि शूट केलं तर मला एडिट करायला टाईम मिळत नाही. तसं थोडासा माझा प्रवास खूप धावपळीचा झालेला आहे सध्या. पण तरी पण मी ट्राय करेन तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ पोचवण्याचे, किंवा लवकरात लवकर व्हिडिओ पोचवण्याचे मी नक्की प्रयत्न करत आहे. तर माझे प्रयत्न यशाला लागू देत अशी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा. आणि मला वेळ मिळू दे व्हिडिओ करायला अशी तुम्ही दिव्याकडे प्रार्थना करा. कारण माझं सध्याचा शेड्यूल खूप बिझी झालेला आहे, खूप जास्त बिझी झालेला आहे. पण तरी पण मी तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला आता आपण काय फिश आणलाय ते बघूया. आणि फिश फ्राय करायला घेऊया आपण. आणि फिशचं कालवण करायचं आहे की फ्राय करायचं? फ्राय तर करायची आहे, एक त्यातली फिश मला फ्राय करायची आहे. दुसऱ्या फिशचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन पुढेच. तर तुम्ही असेच व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे हे असेच नवीन नवीन व्हिडिओ जर डेली बघायचे असतील तर पटकन जा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याचं नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला येईल. कळलं का मंडळी? चला तर मग पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. हे बघा, मस्त असे बोंबील आणलेले आहेत. आणि अजून एक आणलेला आहे मी कोळंबी. आता ह्याचं काय करायचं हे मी विचार करते. मस्त अशी मोठी मोठी कोळंबी आहे बघा. बिर्याणी बनवू की कालवण बनवू की सुकं बनवू की फ्राय करू हे विचार करते. बोंबील पण खूप छान भेटलेले आहेत मला. आणि आता संडेला तर आपल्याला खायला जमणार नाही, कारण महाशिवरात्री आहे. तर म्हटलं आजच मनसोक्त आपण खाऊन घेऊया. कारण आम्ही फिश लवर आहोत. मला फिश तर खूप आवडते. तर हे आता असे फिश आणले तर सगळे क्लीन करून घेते मस्तपैकी मी पहिले. तर अशा प्रकारे आपले बोंबील वॉश करून झाले. तर ह्यामध्ये मी टाकते एव्हरेस्टची अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी, आणि थोडासा आपण लाल मसाला घालू याच्यामध्ये. थोडीशी हळद घालूया, चवीपुरतं आपलं मीठ, थोडासा मसाला अजून घालते. आणि हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात. मस्त असं बोंबीलला लावून घेऊयात. आणि मी याला छान फ्राय करूयात. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बोंबील सगळे मस्त मसाला लावून झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊया. मस्त छोटासा असा पॅन ठेवते मी, आणि ह्यातच फ्राय करून घेऊया मच्छी आपण. हे बघा बोंबील. आणि आता आपण इथे पॅन ठेवला आहे छोटासा.
तर आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया मस्तपैकी. तेल आपलं गरम होतं आहे, जरा पॅन गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे ना भाकरीचं पीठ मळून घेते. आणि मी आज करणार आहे नाचणीची भाकरी. तर कोणाला कोणाला नाचणीची भाकरी आवडते ना, मला कमेंट करून सांगा. इथे मी नाचणीचं पीठ मस्त दळून आणलं आहे. खूप दिवस झाली नाचणीची भाकरी नाही बनवली आहे. आणि मी आज इथे नाचणीची भाकरी मस्त बोंबील फ्राय असं करून खाणार आहे. नाचणीचं पीठ आपण तोपर्यंत मळून घेऊया. तेल आपलं गरम झालं. इथे मी आता फिश टाकते इथे फ्राय करायला. मंडळ अशा प्रकारे माझी इथे भाकरी झालेली आहे. किती मस्त टम्म फुगली आहे बघा. आणि माझ्या नाचणीच्या भाकरीचा बेत फिसकटला आहे. ते मी तुम्हाला सांगते पुढे का नाही मी नाचणीची भाकरी केली. नाचणीचं म्हणजे मी पीठ ॲक्च्युली घरघंटीवरती दळायला दिलेलं होतं. तर माईट बी ते पीठ थोडंसं जाड दळलं गेलं, त्यामुळे ती भाकरी होतच नाही आहे. तर म्हणून मी तांदळाचं पीठ पण दळून आणलेलं. ह्यात थोडंसं गरम पाणी घेतलं आणि मग ही भाकरी बनवली. आणि मला खूप इच्छा होती नाचणीची भाकरी खायची, पण खूप नेक्स्ट टाईम बेटर लक्स नेक्स्ट टाईम. बघूया पुन्हा कधी. आता त्याच्या पिठाचं काहीतरी मला करावं लागेल, कारण की मी खूप ट्राय केलं, गरम पाणी घेऊन पण ट्राय केलं, पण तरी पण भाकरी काय होतच नव्हती. तर हे बघा मी त्याचं पीठ ना सगळं असंच ठेवलेलं आहे इथेच. हे बघा एवढं पीठ मी मळलं, पण त्याची भाकरी काही झालीच नाही. मग मी तांदळाचं पीठ मळलं आणि तांदळाच्या भाकऱ्या मस्तपैकी केलेल्या आहेत. आणि ते आपले बोंबील फ्राय पण झालेले आहेत. हे बघा इथे काढून ठेवले अर्धे बोंबील फ्राय. आणि आता आपण जेवायला बसूया. तर मंडळी अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. आणि जेवण करताना खूप प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तुम्ही बघितले असतील. ॲक्च्युली मला नाचणीची भाकरी खायची होती आणि त्यासाठी मी पीठ दळून आणलेलं होतं. म्हटलं चला आज खूप दिवसांनी मच्छी केली आहे, तर मच्छीसोबत म्हटलं नाचणीची भाकरी बनवते. पण तो बेत माझा फिसकटला. आणि कारण की मगाशी तुम्हाला सांगितलं मी, ती नाचणी मी घरघंटीवर दळल्यामुळे खूप जाड झालं वाटतं पीठ त्याचं. तर भाकरी त्याची येतच नव्हती. गरम पाणी घेतलं तरी भाकरी येत नव्हती. तर अशा प्रकारे मग मी तांदळाचं पीठ पण होतं, मग त्याची भाकरी पटकन केली. आणि फायनली आपलं जेवण झालेलं आहे आता. आणि आता आपण मस्तपैकी जेवण करायला बसूया. तर तुम्हाला मी दाखवते जेवणाचं ताट किती मस्तपैकी रेडी केलेलं आहे. तर हे बघा मंडळी अशा प्रकारे आपला जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. इथे तांदळाची भाकरी, मस्त कांदा आणि बोंबील फ्राय. लिंबू घ्यायला विसरली आहे, ते पण आता आपण घेऊया. आणि मस्तपैकी आता असं आपण जेवणावरती ताव मारूया. मस्त छान टी व्ही बघत असं आपण जेवण पूर्ण करूया आपलं. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. जर तुम्हाला हा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर मला ह्या व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला छान छान असे व्हिडिओचे अपडेट लगेच मिळतील. चला मंडळी मग भेटूया पुन्हा. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.